नेपाल देश के राजा, प्रयाग देश के राजा, सौराष्ट्र देश के राजा, गांधार देश के राजा आदिनाथ महाराज के दरबार में पधार रहे हैं। महाराज आपका स्वागत है। हम जिएंगे अरमने की ए वतन तेरे दिल दिया है जान मेरी ए वतन तेरे राज्यामध्ये काही चिंता आहे काय थोडे थोडे पत्ते झाले आहेत काही हरकत नाही महाराज या या महाराज महाराज हे असं का बरं आपणास काही चिंता आहे महाराज मग महाराज आपण असे का झालात त्यांना जरा त्या मनुष्य राजाच्या राज्यामध्ये पाठवा विवाहाची चिंता आहे का महाराज महाराज विवाहाची चिंता आहे मी हो म्हणतो महाराज नाही पक्के महाराज म्हणून तर राजगादीवरती त्यांना बसवलं नाही. बरं महाराज चिंता करू नका चहा पिता आपण सोडून द्या चहा पिऊ नका काजू बदाम खावा आणि मस्त राहा जा आशीर्वाद घेऊन या गुरुदेवांचा या महाराज हळूहळू महाराज आठ महाराजांना घेऊन या आठ महाराजांना अजिंक्य पटपट हो सिया सिंधु देश के राजा चोल देश के राजा आग्रा देश के राजा कुरु देश के राजा सर्व हे महाराज खूप दूर दूरून आलेले आहेत महाराज महाराज आपण खूप सुंदर आहात महाराज बघा खूप सुंदर आहेत महाराज रंग जरी त्यांचा सावळा आहे पण त्यांचा चेहरा बघा किती सुंदर आहे त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा किती सुंदर आहे महाराजांसाठी एका जोरदार टाक वाजवायचे महाराज आपण केरळचे का केरळचे आपण
मग वाळव्याचे महाराज हाताली वाळव्याचे महाराज आपलं स्वागत आहे. या सुस्वागत महाराज, सुस्वागत, सुस्वागत. यावं महाराज लघुती स्थानावरती आपण स्थान ग्रहण करावं. चला आणि समजते सगळे- आपल्याला? एक साथ सगळे राजा. सगळ्यांनी गळ्यावर बोलून घ्यायचंय. इसकी अमर कहानी भैया, इसकी अमर कहानी. राजा हिंदुस्तानी आया, राजा हिंदुस्तानी, राजा हिंदुस्तानी आया, राजा हिंदुस्तानी. हिंदुस्तानी आया, राजा हिंदुस्तानी, राजा हिंदुस्तानी आया, राजा हिंदुस्तानी. इसकी अमर कहानी भैया, इसकी अमर कहानी. राजा हिंदुस्तानी आया, राजा हिंदुस्तानी, राजा हिंदुस्तानी आया, राजा हिंदुस्तानी. सगळ्यांनी दोन्हीला उतरावं. दोन्हीला उतरावं. सगळ्यांनी जोरात करायचंय. सगळ्यांचे दोन्ही हात वरती पाहिजे. कुणाची घरात काही नको. दोन्ही हात उंचावून सर्वांनी स्वागत करायचं आहे. दोन्ही हात समान उंचावून. विश्वविधाता आहे माता की गर्भ में. जरा माझ्यासाठी भक्ती करायची आहे, भक्ती. बोलणारे माझे इस प्रभु की नगरी में. दोन्ही हात उतरावं. दोन्ही जणी बघा. विश्वविधाता आहे माता की गर्भ में. बोलणारे माझे इस प्रभु की नगरी में. दिल अनुभव लिया सभी ने, रत्न कुश्री का बहुत सभी ने. बहुत सभी से बहुत सभी ने पता, बहुत सभी से सर्व कमिटीचे नंतर गुरुजी ने कौन से गुरुजी ने कौन से घूमते जाना. छोटे छोटे नाचे मेरी दुर्गा दिखाना. गर्भ सागर जी की जय, विद्या सागर जी की जय, प्रसाद सागर जी की जय, विजय सागर जी की जय. असे गुरु विद्यासागर नाम रे जपो सो गोसावले. 1 2 3 थांबा, थांबा. हा सगळ्यांनी सगळे कमिटीचे मेंबर बोलले आणि सगळे युवा वर्ग वरती येते आणि गुरुभक्तीमध्ये गजत या लवकर सगळेच युवा वर्ग एकदा. मला सुद्धा वाटलं होतं की बाबा पंचकल्याण कसं होतं, परंतु आज अभिमान वाटला की पंचकल्याण भावत्र वाढव्यामध्येच भाव एक अकुचित हित अनुमोदना वाटली. आणि यासाठी जिसके ऊपर गुरु का हात उसको देगी दुनिया साथ. एका गुरुभक्ती सर्वांनी आणि सगळ्यांचे दोन्ही हात उंच पाहिजे. या पॅनलमध्ये जे श्राविक बसले सगळ्यांचे दोन्ही हात वरती. सगळ्यांचे दोन्ही हात वरती माझा आवाज पोहोचत असेल तर दोन्ही हात उंचावून सर्वांनी. इकडे चेअरमन लोक दोन्ही हात उंचावून सगळ्यांनी 1 2 3 4. धर्म सागर नामरी धर्म सागर नामरी
संचालक कमिटीच्या वतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी त्यांना सत्कार करतील. आदरणीय सुभाषचंद्र सत्कार वीर साहेबांना सामने दीपक कोल्हे यांचा सत्कार करतील. सगळी नावं एकदम सभा चालू आहे. 121 धनाच्या दानासोबत वेळेचं सुद्धा दान द्यायचं आहे. 21,121 महिन्याचा तो कोण बोलणार आहेत का? 21,121 21,121 21,131 25,525 25,525 लुटे नामा लुटे नामा लुटे नामा लुटे नामा लुटे नामा लुटे नामा मेरे पापा तारा लुटे नामा रे 25,525 25,525 बरेचसे पावे अन्यथा पक्षावे 21 माने 31 करायचे का? 31 करूया का? 21,000 माने 31 करायचे का? 25,525 25,525 बरेचसे पावे अन्यथा पक्षावे मुली चांगली का पंची किती बेरगी आपल्या आली मुली चांगली का पंची किती बेरगी आपल्या आली तिकडा आली तिकडा आली तिकडा आली तिकडा आली 25,525 25,525 रुपये सायंकाळी मिरवणूक हत्तीवरती तिकडा बनाई मोका 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 तिकडा बनाई मोका बस माझी गली बसरिया मोका मोका 31,000 41 सालाचे का बोलायचं आहे पटकन 35,535 बाज पीने गाने देखो चम 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 पीने की बारी आके चम 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 बाज पीने गाने देखो चम 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 पीने की बारी आके चम 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 आगे आगे पीने की जरूरत बाज पीने गाने देखो चम 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 पीने की बारी आके चम 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 35,535 नगर 41,141 41,141 35,000 वाले गाना 41,141 झाले तिकडून अरे इधर से बोली इधर से बोली इधर बातें इधर कुछ बोलता तेरा हो गया तेरा हो गया इधर से बोली इधर बातें उधर कुछ बोलता तेरा हो गया तेरा हो गया 41 झाले नवल्यांना 45 झाले एक काम करू या लेकर 45,000 हुतात्मा सहकारी संघाचे चेअरमन हुतात्मा सहकारी संघाचे संचालक गौरव भवन ऐकले यांचा अभिमान झालेला आहे. त्यांच्या पंचनामे सर्व स्थापन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. हम स्वागत करते हैं अभिनंदन करते हैं हम स्वागत करते हैं स्वागतम सुस्वागतम 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 55 रुपये जयकारा गुरुदेव का 151 बरेचसे पावे राज्याभिषेकाचा दिवस प्रांजली प्रमोद नवले क्या बात है एकदा तळ्यावर अभिनंदन करायचं आहे धन्यवाद याच निरोधीतील घोडा क्रमांक 1 चला पहिला घोडा घोडा क्रमांक 1 कुठून सुरुवात करायची बोली घोडा क्रमांक 1 चला पहिला घोडा टन 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 घोडा आला चला बसायला दुनियाचा पाचवा घोडा आला घोडा बसायला 5,555 5,555 झाली. आता 6, 7, 8, 11 किती बोलू 5,555 81 येतात ते तिघांचे 6,666 क्या बात है 6,666 6,666 7,766 28 रुपये 3 बार नाव सांगा
नाव सांगा. ही बोली घेतलेली आहे अभियंता प्रवीण बेकारे. वा वा. त्या गाण्याचं अभिनंदन करायचं आहे. घोडा क्रमांक 2. हा नाव दिलं ना. चला दुसऱ्या नंबरवर राष्ट्रपंत 6766 6766 6666. मैं तो भक्ति राजी आँख प्रभुवर का नाम पढ़ी. मैं तो भक्ति राजी आँख प्रभुवर का नाम पढ़ी. 9,999 रुपये. सावरिया सावरिया प्रभु पार्श्वनाथ जी सावरिया 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 प्रभु पार्श्वनाथ जी सावरिया. ही बोली घेतलेली आहे वाढवा. धन्यवाद. जोरदार टाळ्या. 555. आम्ही 5,000 दोन मागणं हा. आहे. 6 करू का. 6766 7777 8 करू का. 8,883 9 करू का. 9,999 11 करू का. 11 करू का. पटपट फुटाण्यासारखं बोलायचं बघा. हा. वेळ पण भेटले. कार्यक्रम भरपूर आहे. 9,999 1 2 आपले भाव व्यक्त करायचे. 9,999 प्रत्येक प्रेक्षक घोडा आला प्रल्हाद सायाला. घोड्या समाजला मोठा आला प्रल्हाद सायाला. 5,555 5,555 रुपये. 5,555 5,555 साकेताच आसवी कणी कला कसली प्रभू तुझा मधी गुंतला. साकेताच आसवी कणी कला कसली प्रभू तुझा मधी गुंतला. पाटील रामायण सांगली बसवा केलेला आहे. चला शेवटचा घोडा. घोडा 55 5,555 5,555 रामकांतरी कागो तुमचे कर्म काय गागो घोड्याचा सन्मान तुम्ही बोला. आनंद प्रभातालय केला. 5,555 रुपये. 5,555 एक 5,555 किती करायचे. 6,000 6,766 आमचे ब्ल्यू शर्ट मध्ये टी शर्ट मध्ये दादा. यानंतर वेळामध्ये 2 मिनिटांमध्ये जे आता हा संवाद केलेला आहे आम्ही मुकोले कमिटीच्या मार्फत जाहिरात साहेब. हा सर्व जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. धन्यवाद धन्यवाद. यानंतर आता दीक्षा झाल्यानंतर त्वरितच ज्या वस्त्र आणि सोनं आहे त्यामुळे त्या हिशोबाने आपण बोली बोलायची आहे. चला आणि स्वर्णिका लेखित केलेलं 14 ते 20 ग्रॅमचं पीठ आहे. त्याचबरोबर जो हात आहे दोन्ही आहे त्याच्यामध्ये दोन्ही. हा त्याचबरोबर जे बाजूबंद सगळी एकच वेगवेगळी बोली नाही. बाजूबंद हार किरीट सर्व वस्त्र एकाच वेळेला चेक हा चेक पर सर्व एक बोली आणि 4-5 चौका. एक बोलीने जो हार आहे ते 30 ग्रॅम वजनाचा आहे. किरीट आहे ते 14 ते 15 ग्रॅम पेक्षा जास्त. भूषणांची बोली एकाच वेळेला. हा आदिनाथ महाराजांच्या अंगावरती असलेले सर्व तीर्थंकरांचं वैभव आपल्या घरी घेऊन जायचं आहे. प्रभू का ताज आपल्या घरला जाणार आहे. त्याला बोलायचं आहे. सोना चांदी से पुराना एक नसली खजाना. सोना चांदी से पुराना एक नसली खजाना. एक रत्नों का भंडार. प्रभु का ही खजाना लुटली. प्रभु का ही खजाना. 43,545 45,545 रंग भरले या समान रंग भरले या. रंग भरले या समान रंग भरले या. सर्व जे काही आभूषण वस्त्र आहेत दीक्षेनंतर सर्वच हे मांगलिक द्रव्य सर्व त्यांना भेट स्वरूपानं आशीर्वाद स्वरूपानं मिळते. लक्षात घ्या. सदस्य पंचकल्याण कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत.
51,151 रुपये 51,151 51,151 रुपये सुरमणकरांचा वैभव लगी मागता रे होती लगी मागता रे तो प्रभु बसते ना प्यार पाता बोलो मीरा मीरा मेरी जय होवे बोलो मीरा मीरा वडगाव उच्च विद्यमान 55,555 एक आदरणीय सुधाजी पाटील यांचं सुद्धा शुभ मंगल प्रसंगी सदस्य आदरणीय डी पाटील सर यांचं सहर्ष स्वागत अण्णा यांचंही मनपूर्वक स्वागत सर्व यांचं पंडित समर्पण वैरचं या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये सत्काराचा कार्यक्रम संपन्न करतोय या ठिकाणी हुतात्मा दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष हुतात्मा संघाचे शाखा कार्यकारिणीचे नूतन संचालक आणि वाळवा तालुक्याचे युवा नेते आदरणीय गौरव नागवडे यांचे या ठिकाणी सन्मान या ठिकाणी नागवडे मॅडम आपला या ठिकाणी सन्मान करून सत्कार करण्याची आम्ही या ठिकाणी यावी असे मी विनंती करतो त्याचबरोबर विनंती आपण या त्यांच्याबरोबर सत्कार संजय भेवडकर IRS या सेवेमध्ये संपूर्ण भारतामधून रँक आई वडील या ठिकाणी या ठिकाणी प्रांजलीचा सन्मान होत आहे पहिलीच्या ठिकाणी अहमदाबाद जैन समाज कमिटीच्या IRS मध्ये सत्कारला कोणता हल्ला अवघड होणार हे जा इथे बाटली घेऊन पिऊन येत ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः पूजादि पूजयतिभिः सुवन्द्यम् संसार गंभीर समुद्रसेतुं ध्याने कनिष्ठं कॅमेरा तो वर थोडा जरा हात काढा आचार्यवर्यं प्रणमामि
खाली येत आता धराई श्री शांती सागरम चिंता करायला पाहिजे अजून. प्रणमामि नित्यं श्री विद्यासागरम सोडा जरा प्रणमामि नित्यं आवडत नाही होते श्री सन्मति सागरम प्रणमामि नित्यं जोर चोरी सो भगवान की दीवार में मूल है 1000 आदि ब्रह्मास की आदिनाथ भगवान की सिद्धांत शास्त्र की 20 श्री प्रथमाचार्य चाचवती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की संत श्रोमणी आचार्य गुरुवर श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की निर्यापक श्रमण मुनि श्री धर्म सागर जी महाराज की निर्यापक श्रमण मुनि विद्यासागर जी महाराज की मुनि श्री प्रशांत सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की पंच कल्याण महामहोत्सव की बोलिए परम पूज्य विवेक सागर मुनि महाराज की विद्यमान मुनि संघ की भोले जी हो आज पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचा तिसरा दिवस राज्याभिषेक आणि दीक्षा कल्याणी या दोन्ही माध्यमांच्यातून पार पडत आहे या मंडपात जेवढे जण आलेले आहेत त्यांनी या महोत्सवाचं जे सादरीकरण होतं ते सादरीकरण बघितलं आपले संस्कार होते ते संस्कार सुद्धा बघितले आपल्या जीवनामध्ये आजच्या दिवशी कारण आज दीक्षा कल्याणी आहे त्या दीक्षा कल्याणीच्या दिवशी एक संकल्प आमच्या अंतरातून आम्ही इथून घेऊन जाणं आवश्यक आहे कारण की आजचा दीक्षा कल्याणी आणि राज्याभिषेक म्हणजे जे राज्याभिषेक मध्ये जो श्राद्ध शृंगार केला जातो तो सगळ्या एका क्षणामध्ये कसा त्याग केला जातो याचं सादरीकरण या मंडपामध्ये आपण बघितलेलं आहे आम्ही जरा ओळखायला लागलं वारं घालायला चालू करतो जरा कोणत्या संकट बाधा आमच्या जीवनामध्ये आल्या तर प्रत्येक संकटामध्ये बाधामध्ये निश्चितपणे आम्ही दुःखी कष्टी होतो परंतु ज्यांनी पूर्ण संस्काराचा त्याग केलेला आहे संसाराचा त्याग केलेला आहे जे पूर्ण मोक्षाकडे चालले आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी समाधान होती त्या सगळ्यांना त्याग करून त्या मोक्ष मार्गावर जाण्याचा पुरुषार्थ केलेला आहे म्हणून ते भगवंतपणाकडे पोहोचले आज आम्ही सुद्धा या मंडपामध्ये एक संकल्प करणं आवश्यक आहे जाताना इथून काय घेऊन जायचं असेल कुणाची चप्पल घेऊन जाऊ नका कुणाचे पैसे मोबाईल काही घेऊ नका जाताना या मंडपातून काय घेऊन जायचं असेल माझ्याजवळ असलेल्या सगळ्या वाईट प्रवृत्ती जेवढी वाईट व्यसनं असतील जेवढ्या वाईट प्रवृत्ती असतील त्या सगळ्या प्रवृत्तींचा मी या मंडपामध्ये आज संकल्पपूर्वक त्याग करून या मंडपातून बाहेर जातो जर हे केला तर निश्चित रूपानं तुमचं या मंडपामध्ये येणं सार्थक झालं नाहीतर या मंडपामध्ये येणं निश्चित रूपानं 3 तास कधीही सार्थक होऊ शकत नाही आज आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे कारण की बघा 2-3 दिवस झालं गर्भ कल्याणी जन्म कल्याणी या सगळ्या विधी बघितला आज राज्याभिषेकाने दीक्षा कल्याणी तुम्ही बघत आहात एक साधासा विचार आमच्या जीवनामध्ये येणं आवश्यक आहे आमच्या मनामध्ये येणं आवश्यक आहे की आम्ही ज्यावेळी बरेच महाराज बरेच कोण व्रते असतील प्रतिष्ठितारे जे असतील पंडित जे असतील हे बोलत असताना बोलतात की वैराग्य लक्षण आपल्या जीवनामध्ये आणा वैराग्य लक्षण आपल्या जीवनामध्ये आणा असं प्रत्येक जण म्हणतात परंतु तुम्ही वैराग्य लक्षण नसतं दुसऱ्याच्या जीवनात बघताय आपल्या जीवनात आणण्याचा पुरुषार्थ देखील काय पुरुषार्थ जर करायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये वैराग्य लक्षण लवकरात लवकर मला कसा प्राप्त होईल आणि मी त्या वैराग्यावर आरोग्य भगवंतपणाला कधी प्राप्त होईल यासाठी हे पंचकल्याण बघायचं प्रथमाचार्य शांती सागर महाराज कायम म्हणायचे की जीवनामध्ये 3 कार्य कधी चुकवायची नाही पहिलं कार्य कोणतं असेल ज्या ठिकाणी पंचकल्याण महामहोत्सव पार पडतोय ते कधीही बघायला चुकवायचं नाही त्या पंचकल्याणमध्ये जाऊन दुसऱ्यांसंग बोलायचं किंवा पाहुण्यांसंग भेटायचं सगळ्यांना
प्रथमाचार्य शांतीसागर महाराज म्हणायचे की पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव कुठं होते ते कधीही बघायला चुकवायचा चुकवायचा नाही म्हणायची. हा आलाय थोडा तुम्ही सगळेजण. दुसरा कोणता महोत्सव असेल तर ज्या वेळी दीक्षा कल्याणी ज्या ठिकाणी होते, आज दीक्षा कल्याणी आहे, दीक्षा कल्याणी ज्या वेळी होते हे असेल धर्मंताचे दीक्षा कल्याणी असेल किंवा मुनी महाराज बनत असतील, अलीबाग असेल, शुल्लेबाने आईला बनत असतील, तर दीक्षा कल्याणी सुद्धा कधी बघायला चुकवायचं नाही. कुठं कुठं पार पडत असेल त्या ठिकाणी आपण जायचं आणि तो महोत्सव बघायचा. आणि काय भावना करायची, एक दिवस माझी सुद्धा अशी दीक्षा लवकरात लवकर पार पडावी एवढी भावना तिथं जाऊन करायची. आणि तिसरा कार्यक्रम प्रथमाचार्य शांतीसागर महाराज काय म्हणायचे की ज्या ज्या ठिकाणी समाधी महोत्सव मरण महोत्सव पार पडतोय तो कधीही बघायला 3 काळामध्ये चुकवायचं नाही. निश्चित रूपानं जीवनामध्ये येऊन जर या 3 गोष्टी आम्ही पार पडल्या आणि त्या आत्मसात करण्याचा पुढच्या जीवनामध्ये केला तर तुमच्या जीवनामध्ये तुमचं पंचकल्याण झाल्याशिवाय राहणार. आता काय आले मगाच्या वैराग्याची भावना सांगत होतो त्यावेळी म्हणजे गप असते. आता पंचकल्याण तो व्हायला पाहिजे. ऐश्वर्यामध्ये एसी मध्ये पंचकल्याण कधी होणार. सगळ्या ऐश्वर्याचा सगळ्या सुखांचा त्याग ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये करणार आहे त्याच वेळी आमच्या जीवनामध्ये पंचकल्याण पार करू शकतो. आम्ही या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून वेळ कमी आहे कारण की आज राज्याची दीक्षा कल्याणी अजून आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या 3 गोष्टींचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करावं. मी जाता आता एवढेच भाव करतो. मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जाने दो वेस्ट. मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जाने दो वेस्ट. पाप को दो रेस्ट अपने आप ही करो टेस्ट. पाप को दो रेस्ट अपने आप ही करो टेस्ट. तभी हम सबको मिलेगा मोक्ष का रेस्ट. तभी हम सबको मिलेगा मोक्ष का रेस्ट. जो आचार्य भगवान श्री सन्मत सागर जी महाराज की जय. यानंतर परमपूज्य जैनं जयतु शासनं वन्दे शान्ति सागरं वन्दे सन्मति सागरं. पंचकर्मेश्वरी भगवान की द्वादशांग जनवाणी माता की चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी महाराज की अध्यात्म सरोवर के राजहंस आचार्य भगवान श्री विद्यासागर जी महाराज की दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्न गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी महाराज की पूज्य आचार्य श्री वर्धमान सागर जी महाराज की निर्यापक शरण यूनिवर्सिटी धर्म सागर जी महाराज की जय. पंचकल्याण प्राण प्रतिष्ठा महामहोत्सव की जय. बोलिए परमपूज्य निर्यापक श्री विद्यासागर मुनि महाराज की, विद्यमान मुनि संघ की. महापुरुषांचं जीवन हे संपूर्ण विश्वाचं मार्गदर्शन करणार असतं. त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना ही प्राणी मात्रासाठी प्रेरणास्थान असते. आज चालू असलेल्या पंचकल्याणाचा 3य दिवसाचा दीक्षा कल्याणाचा प्रसंग ज्याच्यामध्ये समुद्र वलयांतील साम्राज्याचा त्याग करून आवाज स्पष्ट येतो सर्वांना आवाज येतो स्पष्टपणे येतो स्पष्टपणे. समुद्र वलयांतील साम्राज्याचा सार्वभौमिक साम्राज्याचा त्याग करून असार संसारापासून अलिप्त होऊन वैराग्य धारण करून आपल्या आत्मस्वभावाच्या सिद्धीकरिता एका महान साम्राज्याचे धनी असणारे क्षत्रिय कुलोत्पन्न असणारे महान सामर्थ्यशाली असणारे अद्वितीय शौर्य आणि वीर्य धारण करणारे असे ते तीर्थंकर आपल्या वैभव ऐश्वर्याचा सुख सुविधेचा मान सन्मानाचा पद प्रतिष्ठेचा सगळ्याचा त्याग करून वैराग्य पथावरती मुक्ती पथावरती मार्गक्रमण करण्याचा पुरुषार्थ करतात. परंतु तुम्ही इथं बसलेल्या सर्वांनी आता थोड्या वेळापूर्वी अनेक देशोदेशीच्या राजांनी त्यांच्या चरणामध्ये त्यांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी उपहार अर्पण केले आणि ते त्यांनी स्वीकार केले. हा प्रसंग राजाभिषेक पाहिला
पण तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, पडणं स्वाभाविक आहे की ज्यांना माहिती आहे की या संसारात निस्सार आहे, आसार आहे, व्यर्थ आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, जे प्राप्त होणार आहे ते सुटणार आहे, ज्याचा संयोग होणार आहे त्याचा वियोग निश्चित आहे, हे ज्यांना माहिती आहे, म्हणजे माहिती असून सुद्धा त्यांनी राज्य साम्राज्याचा पट्टाभिषेक का करून घेतला, त्यांनी आपल्या जीवनामध्ये राज्यकारभार का स्वीकार केला, हा प्रश्न पडणं स्वाभाविक. जे मिळणार आहे ते सुटणार आहे हे माहिती असून देखील त्यांनी ते राजदंड आपल्या हातामध्ये स्वीकृत का केलं, हा प्रश्न कुठल्याही विवेकबुद्धी जिज्ञासा वृत्ती धारण करणाऱ्या व्यक्तीला करणं फार स्वाभाविक. पण प्रश्न जितका स्वाभाविक आहे त्याचं उत्तर देखील एवढंच व्यवस्थित आहे. तीर्थंकर हे जगद्गुरू असतात. तीर्थंकर काय असतात? जगद्गुरू असतात. जगातल्या प्रत्येक घटकाला, जगातल्या प्रत्येक भूमिकेला कशा कशा पद्धतीने ओळखलं जावं, त्या भूमिकेला न्याय कसा दिला जावा याचं दिग्दर्शन ते आपल्या जीवन चरित्रातून, आपल्या आचरणातून, आपल्या निर्णयातून, आपल्या वागण्या बोलण्यातून, उठण्या बसण्यातून, आपल्या प्रत्येक कृतीतून ते प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. तीर्थंकरांना माहिती आहे की पती, पत्नी, मुलं, बालक, धनगर, गरगर, कालवड, पशुवड याला भीक मोडवलं. कळलं माहिती आहे? तरी पण त्यांनी विवाह का केला होता? एक नियम आहे की प्रत्येक तीर्थंकर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करून राज्यकारभार करून नंतर एका विशिष्ट निमित्ताच्या माध्यमातून वैराग्य धारण करतात आणि मोक्षपद स्वीकार करून त्या मोक्ष मार्गाची यात्रा, मोक्ष मार्गाची आराधना, रत्नात्रय धर्माची उपासना करून या संसारातून मुक्त होतात. परंतु मग तरी गृहस्थी पती पत्नीची भूमिका स्वीकार का केली, राजाची भूमिका स्वीकार का केली, तर त्याला कारण आहे. जेव्हा तीर्थंकर बालकाचा जन्म होताला आपण गर्भ करण्याला, जन्म करण्याला या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, चर्चा केलेली आहे, मग ते विवाह करतात. तर त्याचं कारण जेव्हा तीर्थंकर बालक वयाचे 8 वर्ष अंतर्मुख पूर्ण करतात त्याच वेळी ते अनुव्रत धारण करतात, श्रावकाच्या धारण करतात, श्रावक धर्म धारण करतात. गृहस्थ आश्रमामध्ये सुद्धा ते श्रावक धर्माची आराधना, देश चारित्र्याची उपासना करतात. परंतु कलिकाल सर्वज्ञ भगवान कुंडलंद देवांनी एक गाथा सांगितली. नवी सिंचनी वक्त धरो जिन सासने जई होई थयो न गो विमोख मको सेसा उन्मोक प्रयास. कुंडलंद देव म्हणतात, जर कोणी व्यक्ती जिन शास्त्रामध्ये तीर्थंकर बनण्यासाठी पुण्याला जरी धारण करत असला तरी देखील जोपर्यंत ते गृहस्थ आश्रमामध्ये आहेत, प्रपंच करत आहेत, राजकारभार करत आहेत, परिग्रहाचा त्याग त्यांनी केलेला नाही आहे, संपूर्ण अंतर्बाह्य 24 प्रकारच्या परिग्रहाचा जोपर्यंत त्यांनी त्याग केलेला नाही आहे, परमाणु मात्र परिग्रहाला जोपर्यंत ते धारण करतील तोपर्यंत तीर्थंकर होणार असले तरी देखील त्यांना मुक्तीची प्राप्ती होणार नाही. जेव्हा ते सगळ्या प्रकारच्या बाह्य अंतर सगळ्या वैराग परिग्रह त्यातून वैराग्य धारण करतील, निर्गंध दिगंबर ज्ञानेश्वरी भगवती मुनी दीक्षा धारण करतील आणि रत्नत्रयाची आराधना उपासना करतील, तेव्हाच त्यांना मुक्तीची प्राप्ती संभव आहे. न गो विमोख नको, निर्गंधता दिगंबरत्वच मुक्तीचा मार्ग आहे. शेषा उन्मोक प्रयास आहे, बाकी सगळा उन्मार्ग आहे. हे कलिकाल सर्वज्ञ देवांचे वचन. तरी देखील राज्य स्वीकार हे माहिती आहे ना, तरी देखील राज्य एवढ्यासाठी स्वीकार केलं, धर्मनिष्ठ होकर राजा भी न्याय प्रजा का किया. आपण मेरी भावना म्हणतो ना, राजा सुद्धा धर्मनिष्ठ असल्यामुळे राज्यकारभार करणारे, प्रजेवरती साम्राज्य गाजवणारे, प्रजेचं संचालन करणारे, प्रजेला आश्रय करणारे, प्रजेचं सगळं निवारण करणारे जे राजे आहेत, जे त्यांना शरण देणारे आहेत, ते धर्मनिष्ठ असले पाहिजे. तर राजा कसा असला पाहिजे? गृहस्थ आश्रमामध्ये गृहस्थी निभावणारा, प्रपंच करणारा, पती पत्नीचं दाम्पत्य जीवन जगणारा व्यक्ती किती आदर्श जीवन जगला पाहिजे, या सगळ्या भूमिका ते आपल्या माध्यमातून जगासमोर प्रस्तुत करतात, राजकारभार करतात, संपूर्ण प्रजेला न्याय देतात. त्यांच्या राज्यातली सगळी एकूण प्रजा, जीव जंतू, प्राणी मात्र, पशु पक्षी सगळे सुखी असतात आणि शेवटी वैराग्याला धारण करतात. कोणाला डोक्यातले केस एक पांढरा केस झाला बघून त्यांना वैराग्य झालं, त्यांचं समुद्रापर्यंत पसरलेलं राज्य ते सोडून दिलं. आपण महाराज आमची केसच पांढरी होती, ती पांढरी व्हायला बघितलं आणि डोके
महत्वाचा आहे. ज्या वेळेला प्रकृती आपल्याला संकेत देत आहे, निसर्ग आपल्याला काहीतरी अंदाज देतो आहे की आपलं पान पिकायच्या नादाला लागलेलं आहे, पान गळायच्या वाटेवरती आहे, प्रकृती संकेत देत आहे, केस गळायला लागले, दात पांढरे झाले, कानाला ऐकायचं कमी झालं, डोळ्याला वास यायचं कमी झालं, नाकाला दिसायचं कमी झालं आणि त्या गोरपाट झालं. चेहरा माहिती लागला, केस पांढरे झाले, दात अजून पडायच्या अवस्थेला आलेले आहेत, सगळे इंद्रिय शिथिल झालेले आहेत. आता तरी बाबांनो सगळ्या गृहस्थला प्रपंचाला सोडून वैराग्याकडे मोक्ष मार्ग धारण करा. हे निसर्गाच्या माध्यमातून शरीर सुद्धा आपल्याला प्रेरणा देत आहे. पण आपण महाराज मग सही सोडली, सही सोडा तिथून एवढा बदली तिथून ಆಗಲ ಕೈಯಾಂಕುತ್ ಕೈಯಾ ಬಾಯಾಂಕುತ್ ಬಾಯಾ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಅಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. निवडा ಏನು माणसावर गेले निवडा. जगात कोणी अमर पटका घेऊन आलेले नाही. कुठलाही सत्ता असू दे, साम्राज्य असू दे, वैभव असू दे, ऐश्वर्य असू दे, क्षण भंगूर आहे. मराठी साहित्यकारांनी एका ठिकाणी सांगितलं, चालणारे दोन पाय किती विसंगत. काय म्हणतात ते? चालणारे दोन पाय किती विसंगत, एक पुढे असतो एक मागे असतो, पुढच्याला अभिमान नाही, मागच्याला अपमान. ज्यावेळेला आपण चालतो एक पाऊल पुढे असतं दुसरं मागे असतं, त्यावेळेला चालणाऱ्या दोन्ही पायांना पुढे असणाऱ्याला अहंकार नाही मी पुढे आहे, मागे असणाऱ्याला खेळ नाही की मागे पडतो. चालणारे दोन पाय किती विसंगत, एक पुढे असतो एक मागे असतो, पुढच्याला अभिमान नाही, मागच्याला अपमान नाही. कारण त्यांना माहिती आहे हे क्षणात बदलणार आहे, त्याचंच नाव जीवन आहे. असं हे क्षणभंगूर जीवन, अशा सगळ्या क्षणभंगूर वैभव ऐश्वर्याचा त्या तीर्थंकरांचं वैभव काय? साक्षात सौदामिनी त्यांच्या चरणामध्ये हात जोडून मुद्राप्रमाणे उभा राहिले. स्वर्गाचे चतुर्विधारी देव त्यांच्या चरणामध्ये असून काय देवी त्यांची सेवा करण्यामध्ये तत्पर आहे. चक्रवर्ती नारायण, बलभद्र, पतिनारायण, राजे रजवाडे सगळे त्यांच्या चरणामध्ये नतमस्तक आहेत. स्वतः त्यांचे वडील दुर्कर आहेत, स्वतः ते तीर्थंकर आहेत. थोरा मुलगा चक्रवर्ती आहे, दुसरा मुलगा कामदेव आहे, 100च्या 100 मुलं, 101 मुलं, दोन मुख्यमंत्री आहेत, सगळे राजे आहेत. एवढं सगळं असून देखील त्यांनी त्या सगळ्याला सोडण्याचा पुरुषार्थ केला. आपण देखील त्यातून प्रेरणा घेऊ. आपण देखील कशी भावना भावूया, किमान भाव तरी करूया की माझ्या जीवनामध्ये असा महान मार्ग, महावीरांचा महामार्ग, अज्ञानांचा महामार्ग स्वीकार करण्याचा पुरुषार्थ माझ्याकडून लवकरात लवकर होऊ दे. कारण ही जीवनाची सर्वोच्च उपलब्धी. आज आदिश्वरांनी संपूर्ण मराठी वैभवाचा त्याग केला. आता थोडं लोकांना देवांचं पाठी वगैरे घेऊन देण्याचं सगळं दृश्य आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल. जेव्हा त्यांना वैराग्य झालं, लोकांनी देव घेऊन पाचव्या स्वर्गात असणारे लोकांनी देव त्यांना ब्रह्मशिष्ट म्हटलं जातं. जे द्वादशांकाचे पाठी आहेत, 40 समिती आहेत, एक भवावतारे आहेत, असलं सगळं त्यांचं जीवन आहे. अशी ते वैराग्यशी लोकांनी देव घेऊन त्यांच्या वैराग्याची स्तुती करतात, अनुमोदन करतात, त्यांच्याकडून प्रेरणा घेतात, वाहवाह करतात आणि आपल्या स्वरूपाला घेतात. त्यानंतर ते तीर्थंकर राजे राजकारभारातून निवृत्त होऊन आपल्या पुत्रांना, आपल्या वंशजांना ते राज्यकारभार सोडून दीक्षावनाकडे जात असतात. तेव्हा स्वर्गातले देव त्याचे कारीगर आहेत अशा त्या दिव्य पालखीमध्ये बसून ते दीक्षावनाकडे प्रस्थान करतात. वृषभनाथ तीर्थंकरांनी चतुर्थ काल प्रारंभ व्हायला 1 लाख पूर्व अधिक 3 वर्ष 8 महिने 15 दिवस शिल्लक असताना निर्गंत दिगंबर जैनेश्वरी भगवती म्हणून दीक्षा त्या काळामध्ये धारण केली होती. त्यावेळी अयोध्येतून पालखीमध्ये बसून मनुष्याने त्यांची पालखी 7 पावले चालवली. विद्याधर मनुष्याने 7 पावले त्यांची पालखी घेतली आणि त्यानंतर देवाने त्यांची पालखी दीक्षावनापर्यंत नेली. कुठं दीक्षा घेतली आदिनाथ भगवंतांनी? वाळवा गावामध्ये तर हाडावर पण माळावर पण सगळीकडे आदिनाथ भगवानचं हा भाग मोठा. आदिनाथ भगवंताची दीक्षा कुठं झाली? पेटवाले कुठं? आज उत्तर प्रदेशमध्ये ज्या शहराला काही वर्षांपूर्वी इलाहाबाद म्हटलं जात होतं, काही दशकांपूर्वी शतकांपूर्वी प्रयाग म्हटलं जात होतं आणि आज पुन्हा याला प्रयागराज म्हटलं जातं. अशा त्या प्रयागच्या भूमीमध्ये वृषभनाथांची दीक्षा झाली होती.
म्हणून त्या जागेचं नाव पडलं प्रयाग. प्र म्हणजे श्रेष्ठ, प्र म्हणजे काय श्रेष्ठ, आणि याग म्हणजे त्याग. सर्वश्रेष्ठ त्याग या जीवनामध्ये सर्वप्रथम जर कोणी केला असेल तर अज्ञान भगवंतांनी केला, आणि म्हणून त्यांच्या त्या त्यागाच्या फलस्वरूप त्या जागेचं नाव आज जागेवर प्रयाग म्हणून पडलेलं आहे. हा जैनांचा इतिहास आहे, हा जैन संस्कृतीचा गौरवशाली स्वर्णिम इतिहास आहे. जिथं आदिनाथ भगवंतांनी दिशेसाठी पण टाळ्या वाजवत असताना जरा तरी नाव एखादं असलं पाहिजे. बऱ्याच जैनांना माहिती नाही. कोल्हापूरच्या पश्चिमेला असणारा पन्हाळगड बांधव चालेल महाराज. आम्हाला माहिती आहे की पन्हाळगड आदिलशाह होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या स्वारीनंतर जिंकून घेतला. पुन्हा एका काळामध्ये आदिलशाह जिंकून टाकला. पुन्हा त्यांनी कोणाची प्रश्नांच्या माध्यमातून पन्हाळगड 60 माणसांच्या बळावरती जिंकून घेतला. शिवाजी आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट पन्हाळ्यावरती झाली हे आम्हाला माहिती आहे. पण पन्हाळा बांधला महाराजांना नव्हतं होतं, कसं माहित असणार. 11व्या शतकातल्या शिलाहार वंशाच्या जैन राजांची राजधानी असणारा पन्हाळा जैन राजांनी बांधलेला आहे. हा जैनांचा इतिहास पण आम्हाला माहिती नाही ना. एका विचारकाने या ठिकाणी सांगितलं, जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही, आणि जे इतिहास घडवतात ते इतिहास विसरू शकत नाही. हा देखील एक इतिहास आहे. म्हणून जैन संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाकडे पाहत इतिहास स्वर्णिम आहे, किती दिव्य होते. आज प्रयागला आपण जातो, शिखरजीला जाताना प्रयागला जातो, अनेक वेळा प्रयागचा उल्लेख होतो, जिथं गंगा यमुना सरस्वतीचा संगम झाला. अनेक रूपाने आपण त्या प्रयागला जाणतो. पण वर्तमान काळामध्ये जैन धर्मतीर्थाचं आद्य रूपाने प्रवर्तन करणाऱ्या आदिश्वर तीर्थंकर आदिनाथ भगवंतांची दीक्षा झाल्यापासून त्या जागेला नाव तयार करण्यात आचार्य विद्यासागरजी महाराजांनी खायतो सांगितलं. ते म्हणतात, पीछे भी देखो, 17 अक्षरे म्हणतात, पीछे भी देखो, पीछे रखो ना बनो, पछताओगे. म्हणजे पीछे भी देखो म्हणजे असं नाही, पीछे भी देखो म्हणजे भूतकाळाकरता, इतिहासाकडे पहा, आपल्या स्वर्णिम इतिहासाकडे पहा. पीछे भी देखो, पीछे रखो ना बनो. उगाच वारावडे वातावरण बदलावडे जाणाऱ्यांच्यावर जातो, येणाऱ्यांच्यावर येतो, ही प्रवृत्ती ठीक नाही. मराठी साहित्यकारांनी एका ठिकाणी सांगितलं, गेले सांगून ज्ञानी माणसा परास मेंढर बरी. मेंढरांची चाल चालून चुकीचं आहे. पुढचा कुठं चाललाय त्याचा विचार न करता, विवेक न बाळगता उगाच त्याच्या मागे लागणे, उदो उदो करणे, जय जयकार करणे, तेवढं डरत पडणे, आपण डरत पडणे. मेंढरांची जशी पद्धत आहे, पुढची मेंढी डरत पडणे, माझ्या पण पडणारच. तशी चाल माणसाकडे चालायची नाही. विवेकपूर्वक वाटचाल झाली पाहिजे. तसं पीछे भी देखो, भूत समृद्ध भूतकाळ करता, पीछे रखो ना, पीछे रहो अथवा पश्चातापाची वेळ येईल. म्हणून जे खऱ्या अर्थाने मोक्ष मार्गाचे नेते आहेत, वीर राजे आहेत, सर्वज्ञ आहेत, हितोपदेशी आहेत, ज्यांच्यामुळं विश्वातल्या प्राणीमात्रांना मोक्ष मार्गाचा प्रकाश प्राप्त झाला, अशा त्या महान मोक्ष मार्गाच्या नेत्यांच्या पाठीमागे चालायचं, धर्माची उपासना करायची. आज जैनेश्वर भगवंतांनी आदिश्वरांनी राज्याचा त्याग करून दीक्षा घेतली. एका विचारकाने एका ठिकाणी सांगितलं, मुनी दीक्षा लेना कोई खेळ नाही है बच्चों. घरात बसून, खुर्चीत बसून, एसी कूलर पंख्यात बसून मुनी महाराजांची मापं काढले पण इतरांच्या पेक्षा आपल्याच चले. पण एका विचारकाने सांगितलं, मुनी दीक्षा लेना कोई खेल नहीं है बच्चों का, यहाँ आकर के तो देखो तेल निकल जाता है अच्छे अच्छों. भली भली सुद्धा इथे भेंडावली गेली पाहिजे असा हा असिंहाना मार्ग आहे. आणि वाळव्याची भूमिष्ठा त्याच्यात पाठीमागे नाही. दुसरं पण घेऊ दे ना घेऊ दे, शांतीनाथ आदिनाथ घोडे वाळवा निवासी यांनी सुद्धा वाळव्याची छाती 56 इंची झाली पाहिजे अशा प्रकारचा पुरुषार्थ केला. आणि तेच आज आदिनाथ भगवंतांनी त्या युगामध्ये दाखवलेला मार्ग धारण करून आपल्या समोर बसले आहेत. अशा प्रकारचे नररत्न या भूमीमध्ये उपजलेले आहेत, जन्माला आलेले आहेत. तर हा देशाचा महोत्सव आपण सर्वांनी आपल्या जीवनाचा प्रेरणास्थान बनवून आपण या मार्ग धारण करण्याचा प्रयत्न करावा. की वाळव्याची भूमी, त्यागाची भूमी, एकांत
साधन करून घेऊया या संदर्भामध्ये अहिंसा परमो धर्म की बोलिए परम पूज्य मेरे पक्ष विद्यासागर महाराज की जय. यानंतर